नमस्कार मैत्रिणींनो. मगाचा व्हिडिओ काढला होता पण तो डिलीट केला, म्हणजे लॉक केला. परत एकदा व्हिडिओ काढते मी आता आणि सुरुवात कुठनं करू हितनं करते. मधनच होती ना. असू दे. तर आमचं लग्न 29/3/2003 ला झालं आणि हे असं सुंदर दाजी, ही अशी माझी सुंदर साडी आणि हे असं माझा सुंदर मेकअप. आता कुठनं सुरुवात करू? नंतर आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेलतो. तर हे असं दाजी कुठला पॉइंट आहे ग तो? मध्ये आधी लय फोटो येतं, तुम्हाला मी दाखवते शेजवर. ही मी दीदी माझ्या पोटात होती, 7वा महिना होता मला. भरपूर असं रडून कांगारावळा करून लय रडून रडून हा फोटो काढला होता मी. का तर मला फोटो काढायचा होता 7व्या महिन्यातला. आणि मग आम्ही दवाखान्यात गेलतो. तर ब्लाऊज बघा कसलाय. आणि ही माझ्या सख्या चुलतीने मला साडी घेतलेली आमच्या ताईनी म्हणलेली तिला लग्नात घ्यायला नव्हती झाली. तर माझं लग्न परीक्षेतच होतं ना, तर मग आमच्या ताईने मला घेतली होती. आणि ही माझी दिदी त्यावेळेस पोटात होती. आणि ही आमची आई. आणि ही मी अशी बघायची रागाने, ते हसायचं, मला लय राग यायचा त्यांचा. ते साड्या नव्हत्या ना चांगल्या, त्याच्यामुळं. अजून तुम्हाला धावते. आता हळदी झाल्यावरती हा संध्याकाळचं 1 वाजता काढलेला फोटो आहे रातच्या. हे बघू शकता. हे असंच होतो आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. आणि ही आमची सुनंदा मावशी. आणि माझा साखरपुड्याचा फोटो नाही, साखरपुडा ये साखरपुडा देखो. आणि ही कोण आहे काय माहिती. रेश्मा माझ्या लग्नात केवढी होती तुम्हाला दाखवायचंय मला. आणि ही माझी साखरपुड्याची साडी. आणि नंतर ना ही हळदीची साडी. अशी बोंबलत होती लग्नात, काय सांगायचं साड्यांसाठी. मला वाटायचं ह्या पुरींना कसल्या साड्या येत्या, आणि मला नव्हत्या ना. मग मला रडायला यायचं त्याच्यामुळं. आणि कोंबडा हा पहिलेच पुसणे आहे. आणि आमच्या बाई बघायच्या का तुम्हाला? हे आमच्या बाई तर आमच्या अनिताबाई. आणि ही माझी सक्की मावस ननंद आहे. मला सक्की ननंद नाहीये, सक्की मावस ननंद आहे. आणि ही माझ्या वर्गातल्या माझ्या चुलत्याच्या पोरीत अनिता. आणि ही राधा. त्या दिवशी आपण घरी गेलेलो दिस पप्पा. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही दाजींनी मला गोटमच्या लग्नाच्या टायमाला उचलून घेतलेलं. जिजुरीला गेल्यावर ही तर दिदी उभा राहिली आहे. तू नव्हताच तवा बाळा, नव्हतं तवा तू. तर हे दाजींनी उचलून घेतलेलं बघा. ही तर तारीख पण आहे मैत्रिणींना, 18/6/2009. इकडं रेश्मा आणि गोटम येतं. आम्ही जेजुरीला गेलतो. आणि ही नंतर ना ही अशी दिदी. 18/6/2009. आणि तुम्हाला मी माझं ना BP वाढल्यावरती 2010 मध्ये माझी तब्येत किती झाली एक 6 महिन्यात ती दाखवते. ही प्रतीक्षा. अजून काय काय दाखवू आता, ह्यात बघू आपण काय काय आहे ते. हे आमच्या आत्या, माझ्या सासूबाई. ही माझा रेशमाचा फोटो काढला होता तिला ना. त्याला मॉइश्चरायझर आलं, काय झालं ही भिजला ग बैठली. आमचं घराचं काम चाललं होतं ना त्यावेळेस. हे आम्ही दोघी जणी आणि दीदी. अजून बघते, थांबा एकच मिनिट. हे काय झालं, सगळं भिजल्यात फोटो. हे आम्ही महाबळेश्वरला गेलतो फिरायला. त्यावेळेस मी हो का अशी होती, साडीवरतीच गेलते, ड्रेस नव्हते मला. आणि आमच्या लग्नात रेश्मा एवढी होती. हा चंबू बांधलेला बघा, एवढी होती. गोटम दादाची बायको चंबूच बांधत होती. आणि हे आमचं बाळू भाऊजींच्या साखरपुड्याचा फोटो, आमच्या अनिताबाईच्या ह्यांच्या. हे आहेत ते आता सगळं दाखवते. आणि ही आमची घरं जुनी. आणि ही राजदूत गाडी दिस पप्पांनी घेतली होती, कोंबड्यांना खाया टाकले. हे आमचं संजू भाऊजी पल्लवीचं मालक. आणि ही ती. आणि नाद फोटोंचा. नंतर ना थोडी तब्येत व्हायला लागल्यावरती ही इरकल साडी मी रवी भाऊच्या लग्नात घेतली होती, म्हणजे कविताच्या लग्नातली ही साडी आहे माझी. आणि ही अशीच घेतली होती मी. आणि ह्याला ना हे साडीला परत खडे वगैरे लय लावले होते.
ही आम्ही गोशाळा केलती ना चालू, त्याचा फोटो आहे. अजून तुम्हाला दाखवते, एकच मिनटं. ही दाजी असलं वाळलं होतं. कुणासारखं दिसतं इथं. ही रिलिंगची हे जी कामं घ्यायचं ना, त्यावेळेस मैत्रिणींना ते असं फोटो काढलेला असायचं त्यांचं, रिलिंगच्या कामाच्या ह्याच्या टायमाला. नंतर ना ही आमच्या दोघांचा असा फोटो, हे लग्नातला, हे असा. दीदी माझ्यासारखीच दिसते. हे आमचं भाऊजी, सजू भाऊजी. नंतर ना ही का दाखवलं तुम्हाला, ही लग्नातलं फोटो. ही अशी रागारागाने बघायची त्यांच्याकडे. आणि आमचं बाप्पू, हे आमचं बाप्पूंनी दाढी वाढवून फोटो काढलेला. आणि ही गोटम दादाचा फोटो, आमच्याकडे ज्यावेळेस कामावर आलता ना त्यावेळेस. हे देश पप्पांचा मित्र, त्या दिवशी दाखवलं का नाही, शेळ्यांच्या पार्टनरशिपमध्ये होते महेंद्र भाऊजी. ही दोघं जण हे आमची मामाची आहे. आणि ही आमचा अजिनाथ भाऊजी आणि ही रवी भाऊ, हे आमच्या वहिनीत माझ्या. आणि हे माझ्या नंदूबाई, ही माझी मावस नंदूबाई. हे माझ्या त्या नंदूबाई. इजू भाऊ आणि हे धीर आहेत माझं. त्यांना घोड्यावरती उचलून घेतलेलं अशीच. हां, ही परत नाही असा फोटो. ह्या दोन्ही, ही मावशी आणि ही नंदूबाई. आणि हे लग्नातला असं आहेत की फोटो. मला वाटलं फोटो सगळेच गेले काय जणू. जुनं एवढं काय अल्बम वगैरे नसायचं ना. हे आमच्या बाई आणि भाऊजी. आणि रेश्मा बाईच्या ह्यांच्या लग्नात एवढी होती, चुंबू बांधलेला, किती बारकी होती, दिसती का एवढी एवढीशी. ही आमची मावशी, संजय मावशी. आणि हे आम्ही 2010ला ज्यावेळेस दुकान चालू केलं ना, रेंटवरती गाळे घेऊन, त्यावेळेस हा पोरांनी वर्कशॉपवाल्या पोरांनी त्यांना गिफ्ट आणलेलं. आणि इथं ही दिदी, गुडाबाई आणि हे आमचा चिकू दादा बारका होता त्यावेळेसचा फोटो. इथे अशी बारकी होती दिदी. आणि बाप्पूंनी मला हा दिवाण दिलेला 29/3/2003 बघू शकता. हे आम्ही दुकान ज्यावेळेस चालू केलं ना त्यावेळेसचे फोटो इथं. जामदार साहेबांना बोलवलं होतं, MIDCतले नाहीत का धनंजय जामदार साहेबांनी, ते त्यांना बोलवलं होतं उद्घाटनाला. आणि मला ना बीपीचा त्रास वगैरे असल्यामुळं मी लय अशी सुजली होती, तुम्हाला दाखवते. तर ही आमच्या, मग मी प्रेग्नेंट होती उत्कर्षाच्या टायमाला. आणि हे असं झालं तर बघू शकता, सुजलेला पूर्ण चेहरा वगैरे कसा दिसतोय, डेंजर एकदम. तर मग ही बायलांना, भाऊजींना बसवलं होतं उद्घाटनाला. रेश्मा आणि मी दोघी प्रेग्नेंट होतो. अण्णा पोटात होता त्यावेळेस रेश्माच्या. सूर्या, तुम्ही सूर्याला ओळखताच की अण्णाला. तर आम्ही दोघींची डिलिव्हरी, माझी पण 7व्या महिन्यात झाली ती, हिची 9व्या. मला ही उद्घाटन केल्याच्या नंतर ना एक 7-8 दिवसांनीच उत्कर्षला जन्म दिला मी, कारण का BP असल्यामुळं लगेचच डिलिव्हरी करायला लावलेली डॉक्टरांनी. आणि त्याच वेळेस मला 2 अटॅक येऊन गेलेले आहेत मैत्रिणींना. कसं असतं माहिती आहे का, हा का बघू शकता चेहरा कसला सुजलेला. आणि नंतरनं माझं बाळ वारलं, मला अटॅक येऊन गेल्याच्या नंतरनं परत मी एवढीच सुजलेली. आणि हा रेशमाचा मुलगा आहे अण्णा. तर ती गळ्यातलं, ही पण माझ्या तीच गळ्यातलं डोर, माझा उत्कर्ष वारला होता. आणि हे फोटो, त्याच्यावरती मी परत स्वतःला तेवढं मेंटेन केलं, स्वतःचे वजन वगैरे कमी केलं. आणि बीपीचा त्रास असतो, ज्याला त्याला दुखणं माहिती असतं. हे आमचा फोटो फिरायला गेलतो त्यावेळेस महाबळेश्वरला. आणि हे रेश्मा किराणा मालाच्या दुकानात, हा तिचा गोटमने काढलेला फोटो आहे. आणि कधी धुवून आणला होता ती पण मला माहीत नाही, पण त्याने काढलेला फोटो आहे, ह्या लग्नाच्या आधीचा.
आणि मग नंतर ना हा बदल झालेला. परत स्वतःचं वजन वगैरे परत न कमी केलं. आणि हे पहिले फोटो तर मी तुम्हाला दाखवलेच. हे आम्ही आता व्हिडिओ चालू केला तर त्यावेळेस मगाशी तो लॉक केला मी 500 जणांनी बघितलेला. तर ही आमचं पल्लवी आणि मी आम्ही लग्न झाल्यावरती त्यावेळेस दिदी होती. मग आम्ही वैरण वगैरे भरायला जायचो ना, तर सकाळच वैरण भरावं लागायची. उन्हाचं कडबा टोचतो ना, मग सकाळचंच वैरण भरायला जायचो लवकर. ही मळशीला गेल्यावरती आम्ही फोटो काढलेला आहे सावंतवाडीच्या रानात. नंतर ना ही गणेश आणि ही दिदी, दोघं जण. इकडं आई आणि बाप्पू. तुझं आर बाळा तर परत ना तुझं फोटोच नाही. तर हे आमचं स्वयंपाकाचं घर बघू शकता. हे आमच्या आत्यांचं वडील होतं. आणि ह्या माझ्या सगळ्या चुलत नंदा आहेत त्या, म्हणजे मावस नंदा आहेत सॉरी. आणि हिथं ही आमचं स्वयंपाकाची खोली, सपराचं घर लय गळायचं पाऊस आल्यावर. ही आमचं शेळ्यांचा गोटा. आणि ही एवढंच झाड आहे. या पल्लवीच्या दारात आहे ना भेंडीचं झाड ती. आणि मी परत ना माझं वजन BP वाढल्यावरती वाढलं होतं ना वजन, परत ना मी एवढं परत ना कमी केलं असं परत ना. म्हणजे आजच मी म्हणत नाही माझा चेहरा वगैरे सुचतो, तेव्हापासूनच मला कसली दिसतात. कोण ग तू? काय लाचा बोलत जाऊ नको गाड्या, तुझ्या बोलण्याने तर लय वाटोळं होतं. हे माझं तब्येत उत्कर्ष राहायच्या आधी घरचा हा फोटो आहे. असू द्या, कसा वाटला अल्बम नक्की सांगा कमेंट करून. अशा जुन्या आठवणी मला वाटल्या म्हणून मी शेअर केल्या. बाय सगळ्यांना.